नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी भिडू या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत की ई श्रम कार्ड हे तुम्ही घरबसल्या कसे काढू शकता आणि हे कार्ड काढण्याच्या पहिले त्याचे फायदे कोणते किंवा कोणती व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात ते जाणून घेऊ. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर फायदे आणि कोणते व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही ते व्हिडिओ थोडा पॉज करून वाचून घ्या आणि आपल्या मराठी भिडू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर चला टाइम वाया न घालवता आपण आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर जाऊया. तुम्ही बघू शकता आपण ई श्रम कार्ड योजनाच्या ऑफिशियल पेजवर आलेलो आहे. मी लिंक ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुम्ही त्यावर क्लिक केलं की या पेजवर येऊन जासाल. सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे सेल्फ रजिस्ट्रेशन करावं लागेल. सेल्फ रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्वतःचा मोबाईल नंबर पहिल्यांदा टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्चा एक्झॅक्टली जसाच्या तसाच टाका. त्यानंतर खाली दिलेले हे दोन्ही ऑप्शन एम्प्लॉईज होते का त्या नाही नो करायचं. त्यानंतर सेंड OTPवर क्लिक करायचं. आपल्या मोबाईल नंबरवर OTP जाणार, तो OTP टाकून सबमिट करून घ्यायचं. OTP टाकल्यानंतर स्वतःचा आधार नंबर टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. स्वतःचा आधार नंबर टाकून खाली दिलेला कॅप्चा एक्झॅक्टली जसाच्या तसा टाकून आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन करून सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर OTP जाणार. तो OTP तिथे टाकून व्हॅलिडेट करायचं. तुम्ही बघू शकता नवीन इंटरफेस आलेला आहे. त्यानंतर कंटिन्यू टू इंटर अदर डिटेल्स या बटनावर क्लिक करायचं. नवीन इंटरफेसवर आला आहे की पर्सनल इन्फॉर्मेशन यामध्ये जे काही तुम्हाला शब्दाला लागून रजिस्ट्रार दिसत आहे ती माहिती भरणं अनिवार्य आहे. बघू शकता यामध्ये स्वतःचा ईमेल, मॅरिटल स्टेटस, फादर नेम, मदर नेम, सोशल कॅटेगरी, ब्लड ग्रुप, त्यानंतर नॉमिनी डिटेल भरा. तुम्हाला सांगतो नॉमिनी डिटेल हे भरणं अनिवार्य नाही, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला नॉमिनी ॲड करायचं असेल तर करू शकता, पण अनिवार्य नाही की ॲडच केलं पाहिजे. तर चला सर्व डिटेल लवकर भरून घेऊ. तुम्ही बघू शकता आपण सर्व इन्फॉर्मेशन भरली आहे. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करून घ्या. त्यानंतर ॲड्रेस डिटेल ॲड करा. त्यामध्ये स्टेट, डिस्ट्रिक्ट टाकून घ्या आणि करंट ॲड्रेसमध्ये अर्बन म्हणजे शहरी आणि रुरल म्हणजे ग्रामीण. जर तुम्ही शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करा आणि ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करा. त्यानंतर ॲड्रेस लाईन 1 आणि 2 टाकून घ्या. नंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, तहसील, विलेज आणि पिनकोड सर्व माहिती बरोबर भरून घ्या. जर तुमचा करंट ॲड्रेस हाच परमनंट ॲड्रेस असेल तर तोच ॲड्रेस हा परमनंट म्हणून टाकून घ्या. तर चला आपण सर्व माहिती लवकर भरून घेऊ. नंतर सेव्ह अँड कंटिन्यू करा. तुम्ही बघू शकता नवीन इंटरफेस आलेला आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन हे किती झालं आणि मंथली इन्कम किती आहे ते टाकून घ्या. एज्युकेशन सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट हे अपलोड करणं अनिवार्य नाही. माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करून घ्या. नंतर ऑक्युपेशन अँड स्किल याबद्दल माहिती भरा लागणार आहे. तुम्ही बघू शकता इथे म्हणत आहे की तुम्ही झोमॅटो, ओला यासारख्या ॲप बेस्ड सर्व्हिस देते अशा प्लॅटफॉर्मसोबत काम केलं आहे का. जर तुम्ही काम केलं असेल तर यस करा, नाही केलं असेल तर नो करा. त्यानंतर प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये की वर्ड टाका लागते, जसं की डेअरी वर्कर किंवा पेंटर. अजून तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करत असाल ती वर्ड टाका, ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल. त्यानंतर तुम्ही जे काम करता ते किती वर्षापासून करत आहे ते टाका. नंतर जर तुमचा व्यवसाय असेल दुसरा ते देखील तुम्ही टाकू शकता. ऑक्युपेशन सर्टिफिकेट अपलोड करणं हे अनिवार्य नाही, त्याचं टेन्शन घेऊ नका. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करा. आता सर्वात लास्ट स्टेप कंप्लीट करून घ्या, ते म्हणजे आपल्या बँक अकाउंट डिटेलची माहिती भरा. तुम्ही बघू शकता बँक अकाउंट नंबर तोच एक वेळा कन्फर्म म्हणून बँक अकाउंट नंबर टाका. नंतर अकाउंट होल्डर नेम, बँकचा IFSC कोड टाकून सर्च करा. इथे खाली ऑटोमॅटिक बँक नेम आणि ब्रँच नेम येऊन जाईल. सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करा. तुम्ही बघू शकता आपण भरलेला फॉर्म हा व्यवस्थित भरला की नाही किंवा काही चुकलं हे एक वेळा चेक करून घ्या. सर्व माहिती चेक केल्यानंतर खाली इथे या बॉक्सवर क्लिक करून ॲग्री करा आणि फॉर्म हा सबमिट करून घ्या. तुम्ही बघू शकता आपलं श्रम कार्ड हे तयार झालेलं आहे. या कार्डला डाउनलोड करून आपल्या मोबाईलमध्ये असू द्या. ई श्रम कार्ड हे डाउनलोड करण्यासाठी उजव्या हाताला वर डाउनलोड UAN कार्ड या बटनवर क्लिक करा आणि प्रिंट करून घ्या.
तुम्हाला काही समस्या येत असेल ई श्रम कार्ड काढण्यात तर तुम्ही तुमचे प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला ई श्रम कार्ड काढण्यात कोणती समस्या येत असेल तर ते विचारू शकता. असेच या प्रकारे नवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत